तर पवईतल्या मुलांच्या ओलीस नाट्याचा हा सूत्रधार असलेला माथेफिरू रोहित आर्यचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। मुलांची सुटका करताना खरंच त्याला मारण्याची गरज होती का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। पोलीस अधिकाऱ्यांमध्ये याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत। काही चकमकप्रेम अधिकाऱ्यांनी ही कारवाई योग्य असल्याचं सांगितलंय, तर अनेक माजी अधिकाऱ्यांना ही चकमक अयोग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। माजी पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी पोलिसांची कारवाई अयोग्य असल्याचं म्हटलंय। प्रदीप शर्मा यांनी मात्र या कारवाईचं समर्थन केले। त्यांच्या हातामध्ये एअर गन होती आणि ते नेमके शस्त्र काय होतं हे सुरुवातीला माहीत नव्हतं। तो मुलांना धोका पोहोचवू शकला असता, त्यामुळे त्याच्यावर केलेला गोळीबार हा योग्य होता असं शर्मा यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे ॲडव्होकेट नितीन सातपुते या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत। हे प्रकरण एन्काउंटर जे आहे हे कधी समर्थनीय नाहीये। एन्काउंटर म्हणजे हत्या। बरं, एन्काउंटर कधी करतात? एन्काउंटर हे करत नाही, हे होत असतं त्यावेळेस। एन्काउंटर म्हणजे दोन्हीकडून सम प्रमाणात बल किंवा फायरिंग किंवा धोका जेव्हा निर्माण होतो त्यावेळेस तो घडतो। आता ही हत्या आहे। खरं तर हा जो रोहित आर्य जो आहे याने सरकारचे काही स्वच्छता अभियानामध्ये काम केलं होतं। त्याचे पैसे बाकी होते, 2 करोड रुपये बाकी होते। हे 2 करोड रुपये सरकारने दिले नाही। त्यासाठी त्याने आंदोलन केलं। मागच्या महिन्याभरात त्याने उपोषण केलं। त्यात तो आजारी पडला, त्याला हॉस्पिटलमध्ये टाकलं, त्याला ॲडमिट करावं लागलं। सरकारशी बोलत होता, केसरकरांशी तो बोलत होता, बऱ्याचशा गोष्टी झाल्या, तरी देखील त्याचे पैसे दिले नाही। त्याने सगळे प्रयत्न केले। त्याला एका वेळेला असं पण वाटलं की त्याला आत्महत्या करावी, पण आत्महत्या केल्यानंतर पैसे मिळणार नाही। पैसे मिळणार मग फायदा कायचा? मग त्यात तो विचार सोडला। त्याने जसं ते कंधार जे हायजॅक झालं होतं किंवा तो चित्रपट आला यामी गौतमीचा, ते कदाचित त्यांनी पाहिलं असेल, त्याला असं वाटलं की असं करून मला माझे पैसे मिळतील। त्याने ही युक्ती केली। त्याचा असा उद्देश नसावा की मुलांना काही हार्म पोहोचव, कारण त्या मुलांसाठी तो ऑलरेडी काम करत होता। पण आता प्रायमा फेसी जे दिसत आहे 3 पोलीस अधिकारी यांनी केलेलं आहे। तिघांच्या विरुद्ध आम्ही याचिका दाखल करतोय। बाकी मुद्दे आमच्या याचिकेत असणार आहेत। वेळ पडली तर ही मागणी आम्ही हे प्रकार आम्ही CBI कडे देखील देण्यासाठी सांगू। त्यांनी याच्यामध्ये तपास करावा आणि सगळ्यांच्या विरुद्ध कारवाई करावी।